धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्रनामाची नाव धड करा सहस्रनामाची जे भवसिंधूची थडी पावे नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ तुका मने काळा हना तोंडावरी तुका मने काळा हना तोंडावरी भाता भरा हरिराम बानी नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपीत जम्बो फलचारुवक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशम् आनन्दिवल्लभं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्त्युं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धाव घाली आई आता पाहते सकाळी विठ्ठल विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धन
बीजजाचा क्षीणतेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभायमान असणारे विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकात आल्यानंतर आपला जन्म मरण रूपी परंपरा संपवायची आहे. या भवसागरातून आपल्याला पलीकडे जायचं आहे. या संसार सिंधूतून आपल्याला तरुण जायचं आहे. या माया नदीतून आपल्याला तरुण जायचं आहे. पण या मृत्यूलोकात आल्यानंतर या जन्म मरण परंपरेचा त्याग आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायचा आहे. पण या मृत्यूलोकात आल्यानंतर या परंपरेचा त्याग करण्याकरता आपल्याला काय साधना करावी लागणार आहे किंवा जीवन जगत असताना या मृत्यूलोकात आल्यानंतर आपल्याला काय जोडावं लागणार आहे याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. निमित्त काय आहे सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य म्हणून दोन शब्दाचा परिहारत्वासा आपलं पुण्य पावन असणारं मुळा मातेच्या प्रवरा मातेच्या प्रवाहानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण काय आहे परिसर आहे. याला मुळा प्रवरा पंचक्रोशी म्हणतात. मुळा मातेच्या प्रवरा मातेच्या प्रवाहानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर आहे. आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान परमपूजनीय आदरणीय विश्वमाऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. तीर्थक्षेत्र आपल्याला ज्ञात नव्हतं, पण रांजणगाव देवी या गावामध्ये एक ज्ञानरूपी सूर्य उदयाला आला. ते म्हणजे वैकुंठवासी त्याग मूर्ती आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान गुरुवर्य वंशी बाबा. बाबांच्या वास्तव्यानं पदस्पर्शानं कीर्तन प्रवचनानं धवळून निघालेला हा संपूर्ण काय परिसर आहे. तसेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरस्थान ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो ते भगवान शिवजी संगमेश्वर भगवान परमात्मा यांच्याही अधिष्ठानानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर आहे. बाबा या परिसरामध्ये कधी पायी प्रवास कधी बैलगाडीनं प्रवास आपण त्यांच्या सर्व सानिध्यातली मंडळी आहोत. कधी पायी प्रवास कधी बैलगाडीनं प्रवास कधी मोटरसायकलवर प्रवास कधी एखाद्या वड्याला पाणी असेल तर पोहून प्रवास. या अनुषंगानं जीवन जगत असताना परमार्थ कार्याची मुहूर्तमेढ या परिसरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी रोवलेली आहे. अनेक संतांनी क्रांती केली, पण त्यांनी काय क्रांती केली तर आपलं वडलोपार्जित इस्टेट संपूर्ण विकली. त्या काळी 17 एकर त्याचे 2,500 रुपये आले आणि 2,500 रुपये त्या काळी वैकुंठवासी गुरुवर्य वंशी बाबांनी हे संपूर्ण इस्टेट विकून विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कार्याकरता हा सगळा भाग आपल्याकडे जे आहे तुटपुंजी ती समर्पित केली. आर्थिक दान देऊन ते काय लांब झाले का नाही, तर आयुष्यातला अनमोल किमतीचा वेळ नवे नवे संपूर्ण आयुष्य ज्ञानोबरायांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्याकरता आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करण्याकरता ज्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे. आज घराघरामध्ये ज्ञानेश्वरी ज्यांच्यामुळे आहे ते म्हणजे गुरुवर्य वंशी बाबा. नवे नवे जीवन जगत असताना कीर्तन प्रवचन दहाव्याला कीर्तन प्रवचन वर्षराधाला नव्हती, पण जुनी मंडळी सांगतात की गुरुवर्य बाबांनी ही सगळी परंपरा काय केली सुरू केली आहे. सप्ताची मुहूर्तमेढ तालुक्यामध्ये 3च कीर्तनकार, 2 मी करतो तुम्ही 2 करा आणि पहिलं 1 करते. या अनुषंगानं 7-7 दिवस राहून ही भक्तीची ज्ञानाची वैराग्याची परंपरा ज्यांनी आपल्यापर्यंत आणलेली आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचं आदरस्थान गुरुवर्य बाबा
बाबांनी या परिसरामध्ये परमार्थिक क्रांती आपल्या जीवनामध्ये केली आणि या परिसरातील अनेक मंडळी सांगतात की आमचं जीवन अधपतनाच्या दिशेनं निघालेलं होतं, पण तेच जीवन उद्धाराच्या दिशेनं निघालं. याचं कारण गुरुवरे बाबांची घडलेली काय संगत आहे. मग बाबांच्याही वास्तव्यानं पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला परिसर आहे. आपल्या सर्वांचं आदरस्थान वैकुंठवासी गोविंद बाबा शिरेगाव जन्मांध होते, पण ज्ञानेश्वरीची एवढी सेवा होती. त्यांच्याही वास्तव्यानं तुकाराम बाबा, त्यांची संपूर्ण जी परंपरा आहे, या सर्व संतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेला हा परिसर आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज त्यांच्याही वास्तव्यानं पुनीत झालेला हा संपूर्ण परिसर आहे. आदी करून अशी अनेक संत मंडळी या परिसरात येऊन गेलेले आहे. आणि ते असणारं तिळापूर हे आपलं गाव. या अनुषंगानं तिळापूर अंतर्गत असणारी ही जोगेश्वरी मातेचं पवित्र अधिष्ठान आणि या अधिष्ठाना जवळील राहणारी सर्व भक्त भाविक या अधिष्ठानाची निष्ठेनं काय करतात, सेवा करतात. त्यापैकी असणारा एक परिवार त्या म्हणजे वाघमोडे परिवार आणि या परिवाराचे आधारस्तंभ मार्गदर्शक की ज्यांनी या परिवाराला जगवलं, वाढवलं, शिकवलं, साध्याचा मार्ग दिला, व्यावहारिक शिक्षण देण्याबरोबर संस्कार देण्याचं कार्य केलं, कैलासवासी भाऊराव पाराजी पाटील वाघमोडे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं संपूर्ण त्यांचा वाघमोडे परिवार, सर्व आप्तेष्ट मंडळी आणि या परिसरातील आमची सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करण्याकरता उपस्थित आहे. त्यांचा मोठा परिवार गंगा भागीरथी मंदाबाई भाऊराव पाटील वाघमोडे, त्यांच्या धर्मपत्नी, तसेच पाराजी रबाजी पाटील वाघमोडे, संभाजी रबाजी पाटील वाघमोडे, रखमाजी पाराजी पाटील वाघमोडे, बाबासाहेब गंगाराम पाटील वाघमोडे, शिवाजी संभाजी पाटील वाघमोडे, श्री शुभम भाऊराव पाटील वाघमोडे त्यांचे चिरंजीव श्री पंढरनाथ गंगाराम पाटील वाघमोडे, श्री नारायण गंगाराम पाटील वाघमोडे, सौभाग्यवती गंगूबाई अनिल पाटील हापसे, सौभाग्यवती मैनाबाई किसन पाटील कुदनर, सौभाग्यवती सुवर्णा माळू पाटील खेमनर, त्यांची कन्या श्री गंगाराम रबाजी पाटील वाघमोडे, सौभाग्यवती मंगल मुक्ताजी पाटील ढोणे, सौभाग्यवती इंदुबाई गणपत पाटील खेमनर, सौभाग्यवती लीलाबाई गोरख पाटील सरोदे, सौभाग्यवती ताराबाई अंबादास पाटील सरोदे, सौभाग्यवती मीनाबाई जिजा पाटील कोळेकर, सौभाग्यवती संगीता चंद्रकांत पाटील विटणोर, असा संपूर्ण असणार हा मोठा परिवार आणि सर्व आप्तेष्ट मंडळी आज त्यांना आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करण्याकरता उपस्थित आहे. कार्यक्रमाकरता आज उपस्थित या परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अविरत निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं कार्य करणारी मंडळी, ज्यांच्या चरणावर आदराने मस्तक ठेवावं अशी ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये परमार्थ करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानोबरांची एकच ओवी, या एकेकाचे नि मनोव्यापारी, पुढचं नाही म्हणायचं, या एकेकाचे नि मनोव्यापारी अशी असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय हरिभक्ती परायण, काल ज्यांची आपण बरोबर 7 दिवसापासून कथा ऐकत आलोय, 4 महिन्यापासून चातुर्मासाचं व्रत ज्यांनी केलेलं आहे, रामभक्त पवनसुत हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये वास्तव्य करून या अनुषंगानं साधना त्यांनी जीवनामध्ये केली आहे. कथा आपण ऐकलेली आहे. निमंत्रण होतं पण काही कार्यक्रमामुळे येणं झालं नाही. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे माकोने महाराज या ठिकाणी उपस्थित होते आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या भेटीची अपेक्षा आम्हाला होती, बरेच दिवसापासून एकमेकाविषयी एक आदरभाव, प्रेम अंतकरणात बऱ्याच दिवसापासून भेट होत नाही, पण आज भेटीचा योग ज्यांच्या आलेला आहे, आदरणीय हरिभक्ती परायण आमचे सोरमले महाराज शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण असणारे मृदंगाचार्य आमचे पिसाळ महाराज ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण सुंदर पहिली विना ज्यांनी पंचपती घेतली आमचे कोळेकर महाराज जुने वारकरी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सिस्टीम त्यांचीच आहे म्हणून कोळेकर महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे संगीत अलंकार काशीनाथजी महाराज
ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत अलंकार आमचे चोरमले महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे असणारे सर, बरोबर ना, जाधव सर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे हार्मोनियम वादक सरोदे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज जे सेवा अत्यंत निष्ठेने करतात ते उपस्थित आहे. तिळापूर गावातील सर्व भजनी मंडळ, जोगेश्वरी माता सर्व भजनी मंडळ, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. 2 चौकदार महाराज माझ्या पाठीमाग खंबीर साथ त्यांची आहे, पाठिंबा पक्का आहे असे असणारे ते आहेत. आमचे कोपऱ्याहून आदरणीय भाऊसाहेब महाराज ते या ठिकाणी आले. ज्यांची ज्ञानेश्वरीची सेवा आहे आदरणीय माऊली ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक आपल्या संसाराचं कार्य करत असताना ज्ञानेश्वरीची निष्ठेनं सेवा आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे कैलास भाऊचे मामा आदरणीय जगताप पाटील ते आज उपस्थित झालेले आहेत. आणि या परिसरामध्ये अनेक काही जोड्या आहेत, त्यापैकी वारकरी संप्रदायामध्ये जी जोडी आहे अशा अनेक काही जोड्या आम्ही पाहतो. तिकडे सुरेगावला गेल्यानंतर महाराज आमचे माऊलीन भास्कर महाराज, माऊली पुढे दिसले की मागून समजायचं भास्कर महाराज येत असते. तसं या परिसरामध्ये जोडी परमार्थिक कार्य जे निष्ठेनं करतात आदरणीय आमचे ठोसर भाऊसाहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्व वारकरी मंडळी, या परिसरामध्ये सेवा करणारी मंडळी, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही मातृपितृवर्ग समोर आहात, ज्यांची सुंदर सिस्टीम आहे कोळेकर भाऊ त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्या माध्यमातून सांगावा संदेश मिळाला, या जोगेश्वरी माता भजनी मंडळाचे सदस्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज वाघमोडे ते या ठिकाणी, मग जोगेश्वरी मातेचा उत्सव असेल, या ठिकाणी भजनाची सेवा असेल, काकड्याची सेवा असेल, गावातील सप्ताह असतील, या वस्तीवरील सप्ताह असतील आणि पंचक्रोशीतील जे कार्यक्रम आहेत ते निष्ठेनं श्रद्धेनं चांगल्या पद्धतीनं पार पाडतात आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपण सर्वाविषयीच मला आदर भाव आहे म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि अगदी मर्यादित वेळेमध्ये माझा सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल या परिवाराचे आधारस्तंभ गेले, मार्गदर्शक गेले, या परिवाराला त्यांनी जगवलेलं आहे, वाढवलेलं आहे, शिकवलेलं आहे. म्हणून जीवन जगत असताना आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर नेहमी सांगत असतात, आता ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, गुरुवर्य बाबा नेहमी सांगत असतात पाठामध्ये, जैसा स्वभाव माय बापांचा, या ओळीवर ते बोलत असतात की आई गेली की माणसाचं प्रेम जातं, वडील गेले की माणसाचा आधार जातो आणि भाऊ गेला की माणसाचं बळ जातं. ज्यांची आई गेलेली आहेत त्यांना प्रेमाची किंमत आपण जाऊन विचारा, ज्यांचे वडील गेलेले आहेत त्यांना आधाराची किंमत तुम्ही विचारा, आणि ज्यांचे भाऊ गेलेले आहेत त्यांना बळाची किंमत विचारा. म्हणून या परिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, पिताश्री, वडील 1 वर्षापूर्वी अनंतात विलीन झाले. या परिवाराचा आधार रूपी वृक्ष काय झालेला आहे, आटलेला आहे. काय करतात वडील आपल्या मुलांकरता, मुलींकरता, परिवाराकरता, सर्व जवळच्या मंडळी करता. या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना आई जी आहे, आई जी आहे तिला आपलं दुःख रडून मोकळं करता येतं. पण पडद्या पाठीमागची भूमिका ज्यांची असते ते म्हणजे कोण असतात, वडील असतात. किती सुख दुःखाचे आघात जरी आपल्या जीवनामध्ये आले तरी आपण ते सुख दुःखाचे आघात घेऊन आपल्या या कुटुंबाचा भार चालवायचा आहे, आपल्याला चालत राहायचंय. आणि आपण जर खचलो तर सगळी मागची पिढी, आपला परिवार खचेल, या भावनेनं अंतःकरणात दुःख साठवून साठवून ते काय करत असतात, जीवन जगत असतात. या परिवाराचे आधारस्तंभ गेले. तुम्ही आम्ही कोणाचे तरी वडील आहोतच ना, पण आपल्याहून आपण जर विचार केला तर आईला रडून दुःख मोकळं करता येतं, पण वडिलांना पडद्या पाठीमागची भूमिका त्यांची असते. सुख दुःखाचे आघात येतात, प्रतिकूल अवस्थेमध्ये ते राहतात आणि पुढच्या पिढीचा ते काय करत असतात, योग्य पद्धतीनं सांभाळ करत असतात. विठ्ठल विठ्ठल व्यावहारिक भाषेत मी बोललो, पण जगद्गुरु तुकोबार आहे, पंचमवेद असणारा जो गाथा, त्या गाथ्यामध्ये चिंतन करतात. बाप करी जोडी
लेकराते ओढी बाप करी जोडी लेकराते ओढी आपुल्या कुरघडे वाळवोनी आपुल्या कुरघडे वाळवोनी बाप करी जोडी लेकराते ओढी बाप करी जोडी लेकराते ओढी आपुल्या कुरघडे वाळवोनी आपुल्या कुरघडे वाळवोनी आपुल्या कुरघडे वाळवोनी आपुल्या कुरघडे वाळवोनी बाप करी जोडी बाप करी जोडी लेकराते ओढी आपुल्या कुरघडे वाळवोनी आपुल्या कुरघडे जगद्गुरु तुकोबराय पंचम वेद असणारा जो गाथा, त्या गाथ्यामध्ये चिंतन करतात. बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली करवंडी किंवा कुरवंडी वाळवोनी. करवंडी नाही बरं का भाऊसाहेब, आपुली कुरवंडी वाळवोनी. एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवूनी भार खांदी. जगद्गुरु तुकोबराय गाथ्यामध्ये चिंतन करतात की जीवन जगत असताना वडील भौतिक पदार्थ जे जोडत असतात ते स्वतः करता जोडत नसतात. ज्यांच्या करता जोडत असतात ते फक्त आपले मुलं मुली परिवार. महाराज सांगतात बाप करी जोडी, पण कोणा करता? लेकराची ओढी. त्या लेकराच्या ओढीनं हे सगळे भौतिक पदार्थ ते मिळवत असतात. पण भौतिक पदार्थ मिळवत असताना महाराज चिंतन करतात भौतिक पदार्थ सहजासहजी आपल्याला ते मिळत नाही. अन्न मान धन येतो प्रारब्धा आधी. सहजासहजी हे भौतिक पदार्थ मिळू शकत नाही. पण प्रतिकूल अवस्थेमध्ये हे भौतिक पदार्थ जोडतात, स्वतः करता नाही तर मुलांकरता मुलींकरता परिवाराकरता हे जोडत असतात. आपुली करवंडी किंवा कुरवंडी वाळवूनी. कुरवंडी या शब्दाचा अर्थ प्रतिकूल अवस्थेमध्ये ते राहतात आणि जे जोडतात. एकाएकी केला मिरासीचा धनी. मिरासी म्हणजे ठेवा, धनी म्हणजे मालक. काही आपण पाहतो सगळं आपण जोडून ठेवतो आणि मुलगा जन्माला आला म्हणून एकाएकी तो काय होतो, त्याचा मालक होतो. हे कार्य आपले वडील आपल्या मुलांकरता मुलींकरता परिवाराकरता करत असतात. म्हणून या परिवाराचे आधारस्तंभ त्यांनी सुद्धा हे कार्य केलं. पण या मृत्यूलोकाचा नियम आहे, या मृत्यूलोकाची एक घटना आहे का या मृत्यूलोकातून आयुष्य संपल्यानंतर आपल्याला जावं लागतं. तो श्रीमंत असू द्या नाहीतर गरीब असू द्या, राजा असू द्या नाहीतर प्रजा असू द्या, सुखी असू द्या दुःखी असू द्या, मानी असू द्या अपमान्य असू द्या, खरं वागणारा असू द्या खोटं वागणारा असू द्या, विहित करणारा असू द्या निषिद्ध करणारा असू द्या, ओकट करणारा असू द्या नाहीतर गोमट करणारा असू द्या. या मृत्यूलोकाचा नियम आहे, घटना आहे का आयुष्य संपल्यानंतर कोणत्याही क्षेत्रातला असो कोणी असो, या जीवन जगत असताना आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं. गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगलेली माणसं आहोत. ज्ञानेश्वरीची सेवा करणारी मंडळी आपण आहोत. ज्ञानोबरांनी सूक्ष्म चिंतन केलेलं आहे. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना मनोनये धनंजया जिया परी. दुसरी ओवी ज्ञानोबा देतात. सर्वांच्या परिचयाची उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमिका. ज्ञानोबा या अनुषंगानं तिसरी ओवी देतात. ना तरी उदो असतू आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी.
ज्ञानोबराय चौथी ओवी देतात, आणि शरीर जात आगवे हे नाशवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा. ज्ञानोबराय पाचवी ओवी या अनुषंगानं देतात, आगात देहीचा अग्नी गेला, देह नोहे चिखल ओला, वाया आयुष्य वेळा पुला अंधारा गिवसी. ज्ञानोबराय सहावी ओवी या अनुषंगानं देतात, मरणाराचे अंग पडी घाती अवघे रोग, का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती. ज्ञानोबराय सातवी ओवी देतात, इंद्रिया अनुघडू पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आत बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे. ज्ञानोबराय आठवी ओवी देतात, तेवी मृत्यूचे नि अवसरे एके, जे येऊन जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. ज्ञानोबराय नवी ओवी देतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरता ही चित्ता युगांत नोहे. ज्ञानोबराय दहावी ओवी देतात, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबराय अकरावी ओवी देतात, जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळयाचे नि आसे, की वाढविती करती उल्हासे उभवती गुडिया. ज्ञानोबराय 13वी ओवी देतात, जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलेकडे ते ग्लानीची नाही. ज्ञानोबराय 14वी ओवी देतात, मरण मुहूर्त न पाहे. 15वी ओवी देतात, आयुष्य तेत जिने, हे पुढे की गा बस काय एवढ्या. या अनुषंगानं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी चिंतन केलं आहे. हे सगळे आपल्या या बोला संजय म्हणे, तया येर येराचे आयुष्य तेथ जिने, हे पुढे की गा. गुरुवरे बाबांच्या सानिध्यामध्ये हे सगळी मंडळी ज्ञानेश्वरी सांगतात, ही वैकुंठवासी गुरुवरे बंशी बाबाची कृपा आहे. आणि या परंपरेत राहण्याचं भाग्य आम्हालाही मिळालं. महाराज 2002 ते 10 पर्यंत ज्ञानेश्वर संस्थांमध्ये राहण्याचा योग आला. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी यायची निष्ठेनं, आणि या सर्वांच्या आशीर्वादानं प्रेमानं हे सगळं काय आहे मिळालेला प्रसाद आहे. दुसरं आपल्या जीवनात तरी काय आहे, सगळं ज्ञानोबरायांचंच आहे. आपण फक्त सेल्समन आहोत, वाटण्याचं काय करायचंय, काम करायचंय. आपण फक्त वाटण्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये करायचे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि सर्व मंडळी सेवा करणारी मंडळी जीवनामध्ये आहे, म्हणून आपल्या सर्वांना जावं लागतं. म्हणून आपल्या सर्वांना एक दिवस जायचे निश्चित आहे. म्हणून गेलेल्या जीवात्म्याला पुण्याची प्राप्ती म्हणून हे सगळे कार्यक्रम आपण करतो. अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, हे सगळे कार्यक्रम आपण करत असतो. म्हणून गेलेल्या जीवात्म्याला पुण्याची प्राप्ती, आणि आहेत त्यांना समजावं की ज्यांच्या वर्षश्राद्धा करता आपण आलोय, राम महाराजांनी ठरवून घ्यायचं भाऊसाहेब का एक दिवस तुमचा सुद्धा वर्षश्राद्ध होणार आहे. गेलेल्या जीवात्म्याला पुण्याची प्राप्ती ना, आहेत त्यांना मरणाची आठवण, म्हणून हे सगळे कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल या आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय योगीराज पवार महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले. तसे आज सर्व महाराज मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी आलेत, आणि सर्वांची उपस्थिती आहे, कारण की या परिवाराचा परमार्थिक धागा यांच्याशी जोडलेला आहे. आमचे शिवाजी महाराज असतील, हे सर्व भजनी मंडळ असेल, ही सर्व मंडळी आली. आता आल्यानंतर प्रत्येक जण या अभंगावर चिंतन करणारी मंडळी आहे, सूक्ष्म चिंतन करणारी आहेत, पण सगळ्यांच्याच आशीर्वादातून बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तसं आज पाहिलं तर सर्वांगा कंटाळा आला, अति संताप उपनला, तशी परिस्थिती माझी आहे. पण आता ज्ञानोबा सांगतात सगळी मंडळी आली, त्यांच्याच कृपा आशीर्वादानं बोलण्याचा आपण प्रयत्न करू. आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं, म्हणून या मृत्यूलोकात आल्यानंतर ज्ञानोबा तर सांगतात, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला, तोही तैसा झाला,
उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. आतापर्यंत अनेक पूर्वसूरी आपली मंडळी गेली आणि आपल्याला सुद्धा काय करायचे, जायचे निश्चित आहे. पण या मृत्यूलोकात आल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात जन्म मरणाची परंपरा आपल्याला संपवायची. या संसार सिंधूतून पलीकडे जायचे, भवसागरातून आपल्याला पलीकडे जायचे. तर या मृत्यूलोकात त्यानंतर आपण काय साधना जीवनामध्ये करावी. विठ्ठल विठ्ठल जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाच्या परंपरेचा आपण जर विचार केला, जन्म मरण परंपरेचा जर विचार केला, तर जन्म मरण परंपरेच्या संदर्भानं आपला 4 प्रकारचे वर्ग विशेषतः पाहायला सापडतात. पहिला वर्ग असा आहे की त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. दुसरा वर्ग असा आहे की त्याला जन्माला यावं लागतं. तिसरा वर्ग असा आहे की तो जन्म मागतो. आणि चौथा वर्ग आपल्या अभंगातला विषय का तो जन्म चुकवण्याच्या पाठीमागला. त्याला जन्म चुकवायचा आहे, पण काय साधना जीवनामध्ये करावी इथं आपल्याला बोलायचं. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग एका एका वाक्यात आपण विचार करू. पहिला वर्ग असा आहे त्याला जन्मही नाही मरणही नाही. त्याला आत्मतत्व म्हणा, कुटस्थ म्हणा, साक्षी म्हणा, चैतन्य म्हणा, अशी वेगवेगळी नावं निश्चलदासजी महाराजांनी विचारसागर ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणून आपल्या सोप्या भाषेत आत्मा म्हणा, या आत्म्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. दुसरा वर्ग असा आहे की त्याला इथं जन्माला यावं लागतं, ते म्हणजे तुम्ही आम्ही जीव या ठिकाणी आपल्याला जन्माला यावं लागतं. तिसरा वर्ग असा आहे की तो पुन्हा पुन्हा काय मागतो, जन्म मागतो, ते म्हणजे संत. आणि चौथा वर्ग आपल्या अभंगातला विषय का तो जन्म चुकवण्याच्या पाठीमाग लागतो, तो म्हणजे साधक. विठ्ठल विठ्ठल. मर्यादित वेळेमध्ये एका एका मुद्द्याचं आपण चिंतन करणार आहोत. पहिला वर्ग असा आहे की त्याला जन्मही नाही मृत्यूही नाही. त्याला आत्मतत्व कुटस्थ साक्षी चैतन्य म्हणा, त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात 8व्या अध्यायामध्ये, जयाचे आकाराविन आसने, जया होणे आणि निमने. होणे या शब्दाचा अर्थ आहे आत्मा जन्मालाही येत नाही, आणि निमने या शब्दाचा अर्थ आहे आत्मा मरतही नाही. म्हणून आत्म्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. सर्वांना श्लोक माहिती आहे की भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं या आत्म्याचं चिंतन करत असताना ज्ञानोबा सांगतात हा आत्मा कसा आहे. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात हा आत्मा कसा आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः. आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च. नित्यः सर्वगतस्तानु रचलोऽयं सनातनः. अर्जुनाच्या निमित्तानं भगवान परमात्मा या आत्म्या संदर्भानं आपल्या जीवांना सर्वांना मार्गदर्शन करतात का आत्मा जन्मालाही येत नाही आणि आत्मा मरतही नाही. आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा शोषण करू शकत नाही. आणि त्यावर ज्ञानोबराय भाष्य करतात हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू मनोने शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्लयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे महाशोषू न प्रभवे मारुताचा. आणि सिद्धांत ज्ञानोबा सांगतात अर्जुना हा नित्यू
आचळू हा शाश्वतो. विठ्ठल विठ्ठल. आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, स्थाणू आहे. याच्या वेगवेगळे विशेषण भगवान परमात्म्यानं दिलेले आहेत. म्हणून आत्मा जन्मालाही येत नाही, आत्मा मरत नाही. मग होत तरी काय आत्म्याचं? ज्ञानोबरांना प्रश्न विचारला श्रोत्यांनी त्या काळी. सांगा, आत्मा जर जन्मालाही येत नसेल आणि आत्मा मरतही नसेल तर सांगा आम्हाला का या आत्म्याचं काय होतं? तर ज्ञानोबरा सुंदर दृष्टांत देऊन तुमच्या आमच्या समोर या आत्म्याचं चिंतन सांगतात. आत्म्याचं काय होतं? ज्ञानोबरा सांगतात, ऐका की ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला आपण जीर्ण झालेलं वस्त्र टाकून देतो, मग टोपी असेल, धोतर असेल, शर्ट असेल, पॅन्ट असेल, एकदा जीर्ण झालेलं वस्त्र आपण टाकून दिलं का आपण काय करतो? नवीन परिधान करत असतो. या दृष्टांतानं तद्वत हा आत्माही काय करतो? हे जीर्ण झालेलं जे शरीर आहे त्या जीर्ण झालेल्या शरीराला सोडतो आणि पुढच्या शरीरामध्ये काय करतो? प्रवेश करतो. ज्ञानोबराय ओवी देतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे. दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? ज्ञानोबराय सांगतात, तैसे ज्ञानोबराय सांगतात, जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे. स्वीकारीजे या शब्दाचा अर्थ आहे स्वीकार करणे. देहांतराते स्वीकाराचे. एक देह आहे, दुसऱ्या देहाला त्याचा स्वीकार करतात. पण कसा? चैतन्य नाम आत्मा. तो आत्मा काय करतो? या देहाला सोडतो आणि पुढच्या देहामध्ये काय करतो? प्रवेश करतो. कधी? एकदा इंद्रिय गलित गात्र झाले, हा देह जीर्ण झाला का आत्मा या शरीराचा त्याग करतो आणि पुढच्या शरीरामध्ये काय करतो? प्रवेश करतो. मग शरीर जीर्ण होतं का? आपल्याला प्रमाण माहिती आहे. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण बधीर झाले वाच बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले वाच बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाल आणि शंभूड, नाक गळू लागले लाल आणि शंभूड, गती झाले अवघे करी हाड हाड, सोनापरी गती झाले अवघे करते हाड हाड, माय बाप एवढा उपकार करा या मदते दवरे, दाखवा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा या मदते दवरे, दाखवा दिनाचा जीर्ण होतं महाराज. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघे करती. सगळं नका म्हणून सगळं आपलं वर्णन चालू. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा आत्मा विचार करतो आता या शरीराला सोडायचं आणि पुढच्या शरीरामध्ये काय करायचा? प्रवेश कर. मग आत्माला जन्मही नाही, मरण नाही. पण श्रद्धांजली परत बोलत असताना महाराज आपला योग येतो कायम. श्रद्धांजली पर बोलत असताना अनेक माणसं सांगतात, आमके आमके जे आपल्यातून गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यात शिर शांती लागू. आता आत्मा जर जन्मालाही येत नसेल आणि आत्मा मरतही नसेल तर आत्म्यात शिर शांती लागण्याचा प्रश्न येतो कुठे? गतानुगती गेलो के विठ्ठल जन्मालाही येत नाही, आत्मा मरत नाही. पहिला मुद्दा माझा संपला. अगदी मर्यादित वेळेमध्ये तिथपर्यंत जायचं. दुसरा आहे का पुन्हा त्याला इथं जन्माला यावं लागतं, ते म्हणजे तुम्ही आम्ही जीव. ज्ञानोबराय भाष्य करतात,
भाष्य ज्ञानोबराय करतात, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी. मुद्दा येतय जन्म जन्मोनी मरती विठ्ठल विठ्ठल मा जीवाला या ठिकाणी जन्माला यावंच लागतं का? कारण काय आहेत आपल्याला ते सगळे कारण माहिती आहे. वासना शिल्लक राहिली यावं लागतं, पाप शिल्लक राहिलं यावं लागतं, कर्म शिल्लक राहिलं यावं लागतं, आणि अहंकार जर शिल्लक राहिला तर इथे यावं लागतं. अहंकार आपला सरत नाही. आता या मृत्यू लोकात आपण जर विचार केला तर जे उरावं वाटतं ते आज सरत चाललंय, आणि जे सरावं वाटतं ते उरत चाललंय. कर्म वासना पाप अहंकार सरावा तो उरत चाललाय, आणि प्रत्येकाला असं वाटतं आयुष्य उरावं ते आज सरत चाललंय. विठ्ठल विठ्ठल कर्म शिल्लक राहिलं तर यावं लागतं. ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये चिंतन करतात, तैशी कर्मी दुवाडे तया जन्मांतराची कडे दूर मिळावे एवढे कर्मा माझी. कर्म शिल्लक राहिलं यावं लागतं, वासना शिल्लक राहिली यावं लागतं, प्रमाण आपल्या सर्वांना ज्ञात आहेत यावं लागतं. तिसरं कारण पाप शिल्लक राहिलं इथं यावं लागतं. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. वासना अहंकार वासना पाप कर्म शिल्लक राहिलं यावं लागतं. आणि चौथं कारण इथं येण्याकरता अहंकार जर शिल्लक राहिला ना इथं यावं लागतं. ज्ञानोबराय सांगतात, तैशी अहम ममतेच्या लवड सवडी माते नपवतीची बापुडी. आणि मुद्दा येत आहे, तैशी जन्मांतराची दुथडी डवळते ठेली. विठ्ठल विठ्ठल जन्माला येण्याची जी कारण आहेत त्याचा त्याग जीवनामध्ये व्हावा. कर्म वासना पाप आणि शेवट अहंकार. अहंकाराचा त्याग माणसानं जीवनामध्ये करावा. ज्ञानोबराय सांगतात, अहंकाराची एक आश्चर्यकारकच गोष्ट ज्ञानोबराय सांगतात. नवल आहे म्हणले, हा अहंकार अज्ञानाच्या पाठीमाग न लागता सज्ञानाच्या कंठाला जोमल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबराय सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे जोंबे कंठी. नाना संकटे नाचवी. नाना म्हणजे एखादी व्यक्ती नाही, नाना म्हणजे अथवा. विठ्ठल विठ्ठल नाना संकटे नाचवी, संकटे नाना नाचवी. अहंकाराची गोष्ट एक विचित्रच आहे. अहंकाराचा त्याग जीवनामध्ये व्हावा. ज्ञानोबराय सांगतात, मी आणि माझं याचा त्याग जीवनामध्ये घडावा. आमची मारुती बाबा पाठात सांगत असतात, काही माणसं म्हणतात मी गेल्यावर कसं होईल, मी गेल्यावर कसं होईल. बाबा सांगत असतात, तुम्ही फक्त जाऊन पहा, सगळं सुरळीत लागतं. विठ्ठल विठ्ठल सांगतात, हे मी करतो आणि हे माझ्यामुळे चाललंय अशी भावना ज्याच्या अंतकरणामध्ये, हा अहंकार आहे. हा अहंकार माणसानं करू नये. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, आयशे जेने जाणीतले तो सुटला गा. आणि उत्तर तिथंच आहे महाराज, नाही जाणीतले तो गुतला गा. ज्यानं मी आणि माझं याचा त्याग केला, हे मी करतो माझ्यामुळे चाललंय, करणारा तो भगवान परमात्मा आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तो भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेतो. ही भावना त्याचा अहंकार जीवनामध्ये नसावा. तुकोबाराय सांगतात, एकदा अहंकार गेला का त्याला देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला.
तुका म्हणे देव अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार गेला तुका म्हणे जीव झाला. सोपं उत्तर आहे, अगदी सूत्र. अहंकार गेला एकदा की तो देव होतो आणि अहंकार आला की तो पुन्हा काय होतो, जीव होतो. म्हणजे परंपरा याची सुरूच झाली. म्हणून अहंकार माणसानं त्या अहंकाराचा त्याग जीवनामध्ये करावा, कारण की देवाला हा अहंकार सहन होत नाही. तिळभर जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. त्या परमात्म्याला त्याचा भार होतो. किती झाला तर तिळभर, अगदी सूक्ष्म असणारा तीळ तेवढा जरी झाला देवाला याचा भार होतो. आणि अहंकार आल्यामुळं त्याला भगवान परमात्मा पुन्हा जन्म मरणाची परंपरा सुरू होते. व अहंकाराचा त्याग जीवनामध्ये व्हावा. जसं सूत्राचं वर्णन करत असताना अल्पाक्षरम असंदिग्धम, अगदी अक्षर थोडे असतात पण अर्थ त्याचा व्यापक असतो. तुकोबाराने अगदी एका थोडक्यात प्रमाणामध्ये अहंकार कसा दुःख देतो आणि विनम्रता कशी सुख देते याचं चिंतन केलेलं आहे. महाराज सांगतात, महापुरे झाडे जाती तेथे लभाडे वाजती, तेथे लभाडे वाजती, तेथे लभाडे वाजती. महापुरे झाडे जाती, तेथे लभाडे वाजती, तेथे लभाडे वाजती, तेथे लभाडे वाजती. महापुरे झाडे जाती, तेथे लभाडे वाजती, तेथे लभाडे महापुरे झाडे जाती तेथ लवाळे वाचते. किती अगदी छोटं प्रमाण आहे, पण तुकोबारा सांगतात प्रवाह म्हणजे महापूर आला आणि महापूर आल्यानंतर त्या प्रवाहामध्ये प्रवाहाच्या मध्यभागी असे भले मोठे झाड होते. भले मोठे म्हणजे 500 वर्षापासून येत्या प्रवाहामध्ये होती. त्यांच्या खोडाचा विचार करू नका. 8-10 जण मिळून जरी त्या खोडाचा विचार केला तरी 8-10 जण मिळून एकत्र आले तरी ते खोड पूर्ण बांध हातामध्ये येत नव्हतं. एवढा मोठा त्या खोडाचा बांधा 500 वर्षापासून. मुळं एवढी खोल गेलेली, फांद्या मजबूत, पण तुकोबारा सांगतात प्रवाह आला, महापूर आला, पण 500 वर्षाची होती. बांधा मोठा होता, फांद्या बळकट होत्या, मुळंही खोलवर गेलेली होती, पण वाकली नाही. पुढे गेली, त्यांचा मिस कॉल सुद्धा आला नाही. विठ्ठल याच प्रवाहामध्ये एक छोटासा लावाळा पहा. काय त्याचा बांधाही मजबूत नाही, फांद्याही मोठा नाही, त्याच्या खाली काही गाया जनावरही बांधता येत नाही. पण त्यानं विचार केला, कुठपर्यंत आहे हा प्रवाह, महापूर 8 दिवस राहील, 15 दिवस राहील, आता आपण वाकलं पाहिजे. वाकले ते राहिले आणि जे सरळ राहिले ते गेले. समजणे वाले को इशारा काफी होता है. जीवन जगत असताना महाराज सांगतात अल्पाक्षरम, हे वर्णन केले सूत्राचं. महापुरे झाडे जाती तेथ लवाळे वाचती. अहंकार नको, कर्म वासना पाप हे शिल्लक राहिलं की तर यावं लागतं. तिसरा मुद्दा या ठिकाणी, तिसऱ्या मुद्द्याचं चिंतन करत असताना पुन्हा पुन्हा काय मागतात, ते जन्म मागतात. कोण आहेत ते तर ते संत आहेत. संत पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करता, देवा भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता, तुझी सेवा करण्याकरता, ही वाडवडिलांची परंपरा चालवण्याकरता मी पुन्हा येईन यानं. वेगळीकडे भाव नेऊ नका. या मृत्यूलोकामध्ये भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता आम्हाला पुन्हा काय मिळावा, जन्म मिळावा. तो कामने गर्भवासी, तो कामने गर्भवासी, तो कामने गर्भवासी, तो कामने
गाई गुण गाई सुखे घाला सुखे संत मंडळी पुन्हा पुन्हा जन्म मागतात. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हासी. एक वर्ग जन्माला येत नाही, मरत नाही, आत्मतत्व. दुसरा जन्माला येतो तुम्ही आम्ही जीव. तिसरा जन्म मागतो ते संत. आणि चौथा जन्म मरण चुकवण्याच्या पाठीमागं लागतो. त्याला लाज वाटते याची. या जन्मातून त्या जन्मात हे दुःख भोगायचं याची त्याला लाज वाटते. ज्ञानोबा सांगतात आईशी आईशी या अवकळा घेपे शरीराचा कंटाळा. ती लाज पै निर्मळा निसुगा गोड. आपण सूक्ष्म चिंतन करणारी मंडळी आहोत. म्हणून निर्मळ पुरुषाला या जन्म मरण परंपरेची लाज वाटते. आणि निसुगाला, आता याचा अर्थ मी सांगू का? काही तुम्ही सर्व चिंतन करणारी मंडळा, बाबा सांगत असतात सगळंच वर्गात शिकू नये, काही ग्रहपाठही असावा, काही शब्दांचे अर्थ घरी जाऊनही आपण पाहिले. म्हणून निसुगाला याचा आनंद वाटतो. मग त्या साधकाला या जन्मातून त्या जन्मात त्याला लाज वाटते. आणि जन्म मरण परंपरेचं तो वैर धरतो. कशाप्रमाणे? तर ज्ञानोबा 13व्या अध्याय सूक्ष्म चिंतन करतात. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे तेवी आतिता जन्माचे उणे जो आहे. ज्ञानोबा सांगतात ज्याप्रमाणे सर्प कोणालाही दंश करत नाही, त्याच्याशी ज्याचं वैर आहे त्यालाच तो काय करतो? दंश करतो मागच्या जन्मीचं. तसं तो साधक जन्म मरण परंपरेचं वैर धरतो. हा दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला. दिल्यानंतर काही श्रोत्यांनी खाली मान घातली. ज्ञानोबा काय दृष्टांत दिला? जरा सोपा दृष्टांत द्या. ज्ञानोबा सांगतात काळजी करू नका. ज्ञानोबा सांगतात डोळा हरळ न विरे गाई कोत न जिरे. मुद्दा येते तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. पहिला दृष्टांत मान्य नव्हता म्हणून दुसऱ्या ओवीमध्ये परत 2 दृष्टांत दिले. ज्याप्रमाणे डोळा हरळ न विरे. डोळ्यामध्ये हरळ या शब्दाचा अर्थ आहे की आपल्या शेतात जी हरळ येते ती नाही. डोळा हरळ म्हणजे काय? खडा. वारीमध्ये चालत असताना काही 2-3 जण भेटले. ते म्हणले महाराज काय ज्ञानोबरायचं सूक्ष्म चिंतन आहे, काय अर्थ लावतील माणसं सांगता येत नाही. मग आम्हाला एक ओवी भावली म्हणली घासा हातील हरळू खेडीता लागे वेळ. म्हणलं काय अर्थ आहे तिचा? ते म्हणले ज्ञानोबाने काय सांगितलं? म्हणले घासातली हरळ काढायला वेळ लागत नाही. आता असा अर्थ आहे का त्याचा? घासा आतील हरळू. हरळू म्हणजे खडा. जेवत असताना घासामध्ये जर खडा आला तर तो वेगळा करण्याकरता किती वेळ लागतो, असा त्याचा अर्थ. ते म्हणले घासातली हरळ काढायला वेळ लागत नाही, असं नाही. तर ज्ञानोबा सांगतात डोळा हरळ न विरे. डोळ्यात गेलेला खडा जसा माणसाला सहन होत नाही, तसं साधकाला जन्म मरणाचं दुःख सहन होत नाही. नाही म्हणले हाही दृष्टांत आम्हाला मान्य नाही. ज्ञानोबा सांगतात घाई कोत न जिरे. कोत म्हणजे काटा. पायात रुतलेला काटा जसा त्या व्यक्तीला सहन होत नाही, तसं साधकाला जन्म मरणाचं दुःख सहन होत नाही. हे 3 दृष्टांत दिले. आता ज्ञानोबांना वाटलं सगळे श्रोते आनंदित होतील, तरी काही श्रोत्यांनी मान खाली घातली. डोळा हरळण्यावर रे म्हणले आता पुढं चष्म्याचा जमाना येणार आहे. कशाला सगळ्यांच्या डोळ्यात खडे जातील? पायात कसा काटा रुतेल? सगळ्यांच्याच रुतेल का? मग ज्ञानोबा सांगतात जरा दृष्टांत देतात. ज्ञानोबा सांगतात जसा डावात हरलेला मनुष्य. आता डाव कोणताही मला विचारू नका. डावात हरलेला मनुष्य जसा पुन्हा डाव मिळवण्याकरता सावध असतो, तसं साधक या जन्म मरण परंपरेचा त्याग करण्याकरता उभ्या पावलानं काय करतो? तो साधना करतो. ज्ञानोबा सांगतात हारी उंचावया जुवारी जैसाये डाया. मग हाही दृष्टांत मान्य नव्हता. ज्ञानोबाने सांगितलं 2-3 मान्य नव्हते म्हणून हा दिला. आम्ही सगळे चांगल्या मार्गाने निघालेले माणसं, आम्हाला काय माहिती कोणता डाव कसा टाकायचा, कोण टाकतंय ही आम्हाला काही माहिती नाही म्हणजे मग याही दृष्टांत मान्य नाही. ज्ञानोबा सांगतात वैरा बापाची पुत्र जचे. ज्ञानोबा सांगतात पाठीमागच्या पिढीमध्ये आपल्या वडिलाला एखाद्याने मारलेला असेल जीव,
पण पुढची पिढी डाव मिळेल, पुढची पिढी सूड घेण्याकरता जशी सावध असते तसं साधक जन्म मरणाची परंपरा संपवण्याकरता सावध असतो. मारेल्याचे नि रागे पाठीचा जेवी सूड मागे. आणि ज्ञानोबा सिद्धांत सांगतात तेवी आक्षेपे लागे जन्मा पाठी. विठ्ठल विठ्ठल साधक जन्म मरण परंपरेची त्याला लाज वाटते. मला इथं बोलायचं होतं जेने चुके फेरा गर्भवास. मग साधकाला याला जन्म मरण परंपरेची लाज वाटते आणि तो उभ्या पावलानं साधना करतो. पण महाराज सांगतात त्याला जन्म मरणाची परंपरा चुकवायची असेल पण त्याला स्वतःच्या मनानं साधना करता येणार नाही. त्याला या मृत्यूलोकात आल्यानंतर जन्म मरणाची परंपरा त्याला जर संपवायची असेल ना तर या मृत्यूलोकात आल्यानंतर परमात्म्याच्या नामचिंतनाची जोड केल्याशिवाय त्याला जन्म मरणाची परंपरा चुकवता येणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. ऐसी जोडी करा राम कंठी धरा राम कंठी धरा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा राम कंठी धरा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा राम कंठी धरा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा राम कंठी धरा. जी चुके फेरा गर्भवासा जी चुके फेरा गर्भवासा जी चुके फेरा गर्भवासा गर्भवासा. नाशिवंती प्रिया पुत्र प्रिया पुत्र नाशिवंती प्रिया पुत्र प्रिया पुत्र. जिने चुके फेरा गर्भवास जिने चुके फेरा गर्भवास जिने चुके फेरा गर्भवास गर्भवास. नाशिवंती प्रिया पुत्र प्रिया पुत्र नाशिवंती परंपरा संपवायची त्याकरता या मृत्यूलोकात आल्यानंतर जोडावं लागेल काय भौतिक पदार्थ बरोबर आपल्याला परमार्थिक जीवन जगत असताना काहीतरी जोडावं लागेल. काय जोडावं लागेल तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची शिदोरी नामचिंतनाचं पुण्य आपल्याकडे जर असेल तर जन्म मरणाची परंपरा संपेल. म्हणून आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. या मृत्यूलोकात आल्यानंतर तुम्ही जर भौतिकच पदार्थ जोडत राहिले नामचिंतन भक्ती ही पुण्य याची शिदोरी जोडत राहिले नाही तर तुम्हाला शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि मग म्हणावं लागेल काय जन्मा येऊन या केली म्या जोडी. म्हणून करा आईशी जोडी करा आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. माझी मर्यादित वेळ संपली. विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार आपण सर्वजण साधक मंडळी
आहोत, या मृत्यूलोकात आल्यानंतर फक्त भगवान परमात्म्याचं अविरत नामचिंतन केलं तर त्या जन्म मरण परंपरेचा त्याग होईल. म्हणून आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा. आता अनेक प्रश्न आहेत, महाराजांना विचारू शकतो आपण का तुम्ही जन्म मरणाची परंपरा संपवली म्हणताय, तुम्ही संपवा, पण तुम्ही काय नामचिंतन केलं, काय नामचिंतन केलं? तर असे अनेक प्रश्न आपल्याला सांगता येतील. पण किती नामचिंतन केलं? महाराज सांगतात आमचा फक्त एवढाच वेळ गेला, जांभई आणि शिंक, एवढाच नामचिंतना व्यतिरिक्त आमचा वेळ गेला. आपलं जरा उलट आहे, आपण जांभई शिंकेला फक्त नामचिंतन करतो. त्यांचं जरा वेगळं होतं. जांभई आणि शिंक तेवढा वेळ त्यांचा वाया जात होता, आपला फक्त या सगळा वेळ तसा जातोय आणि जांभई शिंकाच्या वेळेस आपण नामचिंतन करतोय. असं न करता अविरत त्या परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. माझी मदत झाली, किती दृष्टांत महाराजांचे, अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. म्हणून नामचिंतन त्यांनी केलं आणि नामचिंतन केल्यानंतर जन्म मरणाची परंपरा संपली. भौतिक पदार्थाचा भरोसा धरू नका, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज जाता क्षणकेची फळ. भौतिक पदार्थ सगळे नाशवंत आहेत. आता दोन शास्त्री महाराज इथं बसले आहेत, आपली उजळणी करून घेतो. लघु सिद्धांत कौमुदीमध्ये उपसर्गा हा क्रियायोगे सूत्र आहे आणि त्यामध्ये अनेक सूत्र दिले, प्रपरा अपस म्हणू अनुभवी अंगणी आदी आपी. बरोबर आहे महाराज, आपलं फक्त उजळणी. आणि त्यामध्ये तदस्यास तस्मिन नीती मतूप हे सूत्र आहे आणि त्याचा युक्त असणे हा काय अर्थ आहे. ते कशानं युक्त आहेत? तर ते नाशानं युक्त आहेत. वंत शब्दाचा अर्थ युक्त असणे हा प्रत्यय आहे आणि वंत या शब्दाचा अर्थ युक्त असते. तदस्यात तस्मिन नीती मतूप हे सूत्र वंत या अर्थाचा युक्त असणे. ते कशानं युक्त आहेत? तर ते नाशानं युक्त आहेत, म्हणून ते नाशवंत आहेत. काही या मृत्यूलोकामध्ये दयेनं युक्त आहेत म्हणून त्यांना दयावंत म्हणतात, काही धनानं युक्त आहेत म्हणून त्यांना धनवंत म्हणतात, काही गुणानं युक्त आहेत म्हणून त्यांना गुणवंत म्हणतात, काही कीर्तीने युक्त आहेत म्हणून त्यांना कीर्तिवंत म्हणतात, आणि काही या मृत्यूलोकामध्ये मायेनं युक्त आहेत म्हणून त्यांना मायावंत म्हणतात. अशा अनेक वंत या शब्दाचा अर्थ युक्त असते. तसं या अभंगामध्ये प्रमाणामध्ये या अनुषंगानं ते युक्त आहेत. कशानं? तर नाशानं युक्त आहेत. म्हणून नाशवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षणतेची फळ. म्हणून काय करा? नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे. नामचिंतन रूपी नाव आपली जर चांगली असेल तर पहिलं तीराला जाण्याकरता कोणी आपल्याला मध्यस्थी म्हणजे अडचण करू शकत नाही. आणि ज्ञानोबराय उभी देतात ना, रेगोनी केवी निश्चिंत व्हावे. ज्ञानोबा सांगतात नाव चांगली असावी, जर्जर नसावी, तिला बोक्से पडलेले नसावे, चांगली नाव असावी. आणि मध्ये जर पाणी आलं तर बुडण्याची शक्यता असते. म्हणून ज्याला पहिलं तीराला जायचंय ज्ञानोबा सांगतात नावेचा त्याग करू नका. कोणती नाव? नामचिंतनाची. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात सांगे पहिलं तीरा जावे, ऐसे व्यसन का जेत आहे, तेथ नावे ते त्याजावे घडे केवी. ज्ञानोबा सांगतात ज्याला पहिलं तीराला जाण्याची इच्छा आहे त्याला नावेचा त्याग करणं अशक्य किंवा ज्याने नावेचा त्याग करू नये. तसं ज्याला भवसागराच्या पलीकडे जायचे त्यानं नामचिंतन रूपी नाव त्याचा त्याग करू नये. आणि मग नामचिंतनाची नाव असेल, पुण्याची सामग्री